शिवाजी कोण होता? शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रती मराठी लोकांच्या भावना हा काही नवीन विषय नाही। गुरुवारी असाच एक वाद समोर आला। शिवाजी कोण होता हे कॉम्रेड गोविंद पानसरेंचं पुस्तक। त्यामधील शिवरायांच्या एकेरी उच्चारामुळे पुस्तकाच्या प्रकाशकाला एक फोन येतो आणि अर्वाच्य शिव्या देऊन त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जाते। पण नेमकं त्यात असं काय आहे ज्याने नेहमीच हे पुस्तक चर्चेत येतं? तर पानसर यांनी शिवाजी महाराजांना केवळ एक योद्धा किंवा विशिष्ट धर्माचे रक्षक म्हणून न पाहता शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे कैवारी म्हणून मांडलंय। महाराजांच्या काळात स्त्रियांना जे संरक्षण आणि सन्मान मिळाला त्यावर पानसर यांनी विशेष प्रकाश टाकलाय। शिवाजी महाराजांनी वतनदारी आणि जहागीरदारी पद्धतीला आळा घालून थेट रयतेचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी शेतकऱ्यांकडून वसूल केला जाणाऱ्या अन्यायी करांना विरोध केला। याकडे पानसरे वाचकांचे लक्ष वेधतात। महाराजांनी 18 पगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं। त्यांनी गुणवत्तेला महत्त्व दिलं, जातीला नाही। हे पुस्तक वाचकाला सांगतं की महाराज हे कोणत्याही एका विशिष्ट जातीचे नसून ते संपूर्ण बहुजन समाजाचे नायक होते। थोडक्यात सांगायचं तर हे पुस्तक महाराजांच्या लष्करी मोहिमांपेक्षा त्यांच्या प्रशासकीय आणि सामाजिक धोरणांवर जास्त भाष्य करतं। खरं तर महाराजांबद्दल प्रेम दाखवताना आपण त्यांच्यातील संयम नीतिमत्ता विसरत असू तर आपण खरंच त्यांचे अनुयायी आहोत का? तुम्हाला काय वाटतं? हा वाद उकरून काढायची गरज होती का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।